श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय। इतके भाविक असताना सुद्धा प्रसादासाठी इतकं उत्तम नियोजन आहे। इथल्या इथंच गोल गोल फिरवलं जातं कारण की आतमध्ये अचानक इतकी गर्दी येऊ नये। तर तुम्हाला मी दाखवतो आतला हॉटेल। सकाळी 8 वाजल्यापासून आलोय आणि 4 तास रांगेत उभा राहून आपण तुम्ही गर्दी बघू शकता। गर्दी हा तर फक्त दरवाजा आहे। दरवाजाच्या मागं अजून तिकडच्या साईडने जर तुम्ही बघितलं तर 1 किलोमीटर रांग लागली। गोंदवल्यात आलं म्हणजे तुम्ही काय करता, मस्तपैकी येता, जेवण करता, खाता, पेढे घेता आणि निघून जाता। तर तसं न करता मित्रांनो, आता मी तुम्हाला अजून 2-3 ठिकाण धावतो जे की महाराजांच्या पुस्तकात देखील उल्लेख आहे त्याचा। राम मंदिर एक आणि हनुमान मंदिर। तर चला तिकडे जाऊया। गाड्या बघण्यात आपली ब्रेकिंग न्यूज व्हायची। हो तसंच वाटतंय। मित्रांनो हे आहे रामाचं मंदिर। तर मित्रांनो या ठिकाणी जब्बर असा कालवा चालू होता। बाजार दिसतोच आहे तुम्हाला। बहुतेक गुरुवारी या गोंदवल्याचा बाजार असावा, याच्यामुळे इथं गर्दी आहे, नाहीतर इतकी गर्दी नसते। तर चला मंदिरामध्ये तुम्हाला मी दाखवतो। या ठिकाणी मित्रांनो आपण गोंदवल्याच्या त्या मंदिरापाशी बघितलं, समाधी मंदिरापाशी इतकी गर्दी आणि या ठिकाणी इतकी थोडी गर्दी, म्हणजे लोकांना बऱ्याच माहिती नाही आहे की या ठिकाणचं महत्त्व। तर बघू शकता रामाची मूर्ती मी तुम्हाला दाखवतो। तसेच या ठिकाणी पिंड देखील आहे। तर गादी गोंदवलेकर महाराजांची असावी। पिंड पाहू शकता। तसेच त्यांचं घर आणि त्यांच्या आईचं घर हे देखील याच मंदिरात आहे, म्हणजे हे मॉडिफाय केले आत्ता मित्रांनो। तर हे बघू शकता त्यांच्या आईचं घर, आईसाहेबांचे घर, म्हणजे त्याच्यावर तर लिहिलंय। आणि श्री महाराजांचे शेजारचे घर म्हणजे महाराजांचं घर असू शकतं हे। तर हे इतकं महत्त्वाचं ठिकाण न बघता लोक मंदिरातून बाहेर निघतात। त्या बोळीतून सरळ आपल्याला पुढे जायचंय। तिथं आपल्याला श्री चैतन्य स्मारक जन्मस्थान असं काय बघायला भेटतंय। तिथं घोडा बिडा आहे, तुम्हाला दाखवतो। ये 10 रुपये वाले 20 वाले असते गाली बघे।
मित्रांनो आता आपण तिथून निघून आलोय गोंदवल्यातून. तर इतकी गर्दी नसते एरिवारी त्या राम मंदिरापाशी आणि मारुतीच्या मंदिरापाशी, पण त्यावेळेस बहुतेक बाजार असल्यामुळे तिथं बरीच गर्दी होती. आणि हा सीन बघू शकताय तुम्ही. हा मोगऱ्याचा घाट आहे आणि वर आम्ही फोटो बी काढलेत. तिथंही तुम्ही येताना फोटो काढू शकताय. म्हणजे एकदम क्वालिटी बघू शकता. तरी पण फोटो काढाय मस्त आहे. तर मित्रांनो बस आजच्यासाठी एवढंच. मी गोंदवल्याचा पहिला पण व्हिडिओ काढला होता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं की मी आलोच आहे, तर त्या अर्थाने म्हणलं बनवावं पण. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.